नागपूरचे नगरसेवक मतदानाला निघायला सुरुवात झालेली आहे। आज विधान परिषद पोटनिवडणूक आणि अत्यंत प्रतिष्ठेची भाजपकडे स्पष्ट बहुमत या ठिकाणी आहेत आणि हे मतदार जे आहेत सुरुवातीला पोलिंग एजंट म्हणून आपापल्या मतदान केंद्राकडे निघालेले आहे। बंडभाऊ काय सांगणार? आज मतदान आहे आणि भरघोस मताने आमचा उमेदवार निवडून आला पाहिजे याची पूर्ण तयारी पहिलेपासूनच झाली होती। अजून अधिकचे मतं घ्यायसाठी आम्ही सज्ज आहोत आणि आता आम्ही पोलिंग एजंट म्हणून चौघही संजय बालपांडे, पिंटू आणि आमचे वकील साहेब आम्ही सगळे मतदान केंद्रावर चाललो आहोत। नक्कीच हे बघा, पिंटू झलके या ठिकाणी आहे, भाजपचे नेते। आय कार्ड सगळ्यांनी घातलेले आहे कारण की महानगरपालिकेचं आय कार्ड दाखवणं अनिवार्य आहे। भाऊ, किती विश्वास आहे? 1001% आमचा उमेदवार मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकणार आहे। आमचा पूर्ण विश्वास आहे की केवळ भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर किंबहुना अन्य पक्षाचे सर्व मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे। केवळ आमच्याकडे संख्याबळ आहे म्हणूनच नाही तर इतर लोकांचं पण अधिकचं संख्याबळ आम्हाला मिळणार आहे। त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आमचे उमेदवार माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार प्रचंड बहुमताने ही निवडणूक जिंकणार आहे। किती आत्मविश्वास आहे? सगळे एकत्र चालले आहे तुम्ही? आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे ना। मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की आता ऐतिहासिक विजय भारतीय जनता पक्ष प्राप्त करणार आहे। कसे सगळे नगरसेवक टप्प्याटप्प्यानं नियोजन कसं आहे? नियोजन दादा माननीय आमचे नेते दयाशंकरजी तिवारी आणि सगळे आमदार यांनी सांगितल्याप्रमाणे जो आदेश युवा मोर्चाला दिलेला आहे, युवा मोर्चाच्या खांद्यावर पूर्ण व्यवस्था आहे आणि पूर्ण सगळे मतदान व्यवस्थित होईल आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं, देवेंद्रजीच्या आशीर्वादानं भरघोस मतानं आम्ही निवडून येऊ। नक्कीच आपण बघू शकतो टप्प्याटप्प्यानं हे नगरसेवक मतदानासाठी या ठिकाणी निघत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाची ही निवडणूक आहे। यापूर्वी या मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार होते आणि आता राजीव पोद्दार यांच्यासाठी ही निवडणूक आहे आणि आपण बघू शकतो भाजपनं सगळे नगरसेवक एकसंघ राहावे यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि टप्प्याटप्प्यानं नगरसेवक मतदानासाठी निघत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।